दुचाकीला धडक बसलेली आहे आणि शिरूरमधील धक्कादायक हा प्रकार समोर आलाय। दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतंय। पिकअप चालवताना अल्पवयीन मुली शेजारीच तिचे वडील सुद्धा बसलेले होते। अल्पवयीन मुलीचे वडील पोलीस पाटील असल्याची माहिती मिळते। मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय पुण्यामधून। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, काय नेमका हा प्रकार आहे, कशी घटना घडली आणि पोलिस घटनेचा कसा तपास करतायत? नक्कीच गौरी, आपण जर पाहिलं तर ही धक्कादायक घटनाच म्हणावी लागेल, कारण गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये हेलिकॉप्टरांची जी प्रकरणं आहेत ती वाढताना दिसत आहेत। एकीकडे पहिल्यांदा असं प्रकरण घडलं होतं, तेच कुठेतरी निस्तरता नाही, तेच आता दुसरं प्रकरण घडल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। पुण्यातील जे शिरूर तालुका आहे, शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलेला आहे। 15 वर्षीय मुलीने खरं तर मालवाहू पिकअप चालवत होती आणि त्या पिकअप चालवताना तिने एका टू व्हीलरला धडक दिलेली आणि त्यामध्ये एकाचा दुर्दैवाचा मृत्यू झालेला आहे। एकंदरीत जर यामध्ये पाहिलं तर ती या पिकअपने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जी धडक दिली त्याच्यात 20 ते 30 फुटांपेक्षा अधिक त्या टू व्हीलरला फरफटत नेण्यात आलं आणि त्याच्यातच खरं तर त्याच्यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर एक जण जखमी आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरी गोष्ट यामध्ये जर आपण पाहिले तर ही जी मुलगी आहे ती पोलीस पाटलाची मुलगी आणि तिचे वडील खरं तर तिच्या शेजारच्या म्हणजे किन्नर साईडच्या सीटवरती बसले होते। मात्र मुलीकडे लायसन नव्हतं, काहीच नव्हतं। अल्पवयीन मुलींच्या हातात गाडी देतातच कसे, हा खरं तर प्रश्न यामुळे पोलीस यावर नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। धक्कादायक अशी बातमी पुण्यामधून।